मित्रांनो, ओबलो फिटनेस कोच मध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. आज परत एक नवीन विषय घेऊन आलेला. आज मी तुम्हाला स्ट्रेचिंग दाखवणार आहे, त्यांना डेमो सुद्धा दाखवणार आहे. 4 ते 5 व्हेरिएशन तुम्हाला दाखवणार आहे. ते स्ट्रेचिंग जर तुम्ही डेली केली किंवा तुमचा कोणताही जो मसलचा वर्कआउट असेल त्या पद्धतीने तुम्ही केली तर तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल. मसल पुन्हा रिलॅक्स होतील. आपण सर्वात पहिले स्ट्रेचिंग काय करत असतो, आपले मसल जे आपले ते रिलॅक्स होण्यासाठी आणि बॉडी हिट होण्यासाठी आपण स्ट्रेचिंग करत असतो, बरोबर आहे. आणि मसल जेवढं तुम्ही रिलॅक्स करणार तेवढा त्याला एक चालना भेटत असते आणि तो चांगला ग्रोथ होत असतो. तर मित्रांनो, आपला विषय सुरू करण्यामध्ये चॅनलला लवकरात सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तर मित्रांनो, आपला जी पहिली स्ट्रेचिंग आहे त्या मी तुम्हाला ते आता दाखवणार आहे. ती पहिली स्ट्रेचिंग आहे आपली, कुठली स्ट्रेचिंग आहे आपली, शोल्डर स्ट्रेचिंग आहे मित्रांनो. सर्वात पहिले आपल्याला शोल्डरवर दोन्ही हात हे ठेवून घ्यायचे या पद्धतीने आणि या पद्धतीने मुवमेंट करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मित्रांनो, हे मी 10 रिपिटेशन घेतले, तुम्ही 20 रिपिटेशन सुद्धा घेऊ शकतात. मित्रांनो, ही पहिली स्ट्रेचिंग झाली आपली शोल्डरची. शोल्डरची स्ट्रेचिंग झाली म्हणजे याला शोल्डर स्ट्रेच असं म्हणत असतात. त्यानंतर दुसरी स्ट्रेचिंग आहे आपली नेक स्ट्रेचिंग म्हणजे मानेची स्ट्रेचिंग. या पद्धतीने उभं राहायचंय. उभं राहायला गेल्यानंतर हात आपल्या एका डोक्याला लावायचा आणि एका साईडला त्याला वाकवायचा आणि या पद्धतीने तिला स्ट्रेच करायचे आणि काउंट करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स झालं. त्यानंतर दुसरी बाजू 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मित्रांनो, तुम्ही 10 रिपिटेशन सुद्धा घेतले ना. नेक्स्ट स्ट्रेचिंग म्हणजे मागची स्ट्रेचिंग तुम्हाला इतकं रिलॅक्स वाटेल ना. आता मी केलं इतकं रिलॅक्स वाटतंय. सर्व मसल ओपन होऊन जात असतात, मेन सर्व ओपन होऊन जात असतात, एकदम रिलॅक्स वाटत असतं. पहिली स्ट्रेचिंग झाली आपली शोल्डर स्ट्रेचिंग, दुसरी झाली नेक्स्ट स्ट्रेचिंग. आता तिसरी आपली आर्म स्ट्रेचिंग म्हणजे हाताने पाय जवळ घेऊन घ्यायचे आणि हात या पद्धतीने वाळून घ्यायचे आणि वरती करायचे. वरती केल्यानंतर ते आपोआप वरती ताणायचे आणि पंड्यावर अप व्हायचे आणि होल्ड करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मित्रांनो, या पद्धतीने आर्म स्ट्रेचिंग म्हणतात. ही आर्म स्ट्रेचिंग करणार ना, तुमची बॅक, शोल्डर, बायसेप, ट्रायसेप, फोरआर्म इतके सुंदर ताणले जातील ना. पुन्हा रिलॅक्स होऊन जाणार. सर्क्युलेशन एकदम बेस्ट होईल. तुम्हाला एकदम वेगळीच फिलिंग येईल, एकदम ऍक्टिव्ह फिलिंग येईल. तर मित्रांनो, ही झाली आपली तिसरी स्ट्रेचिंग, आर्म स्ट्रेचिंग. आता आपली चौथी स्ट्रेचिंग आहे मित्रांनो, वेस्ट स्ट्रेचिंग. बरोबर आहे. पाय जवळ घेऊन घ्यायचे. पाय जवळ घेतले त्यानंतर पाय सरळ करायचे. पाय आपले सरळ झाले, हात सरळ करायचे आणि या पद्धतीने झुकायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एका साईडला. आता दुसरी बाजू 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ही तुमची वेस्ट स्ट्रेचिंग झाली, दोन्ही साईडची झाली. याच्याने झालं तुमच्या कमरेचा भाग पूर्ण रिलॅक्स होईल आणि जी कमरेचे दुखापत आहे ती पूर्णतः रिलॅक्स होईल. आता आपण करणार आहे लेग स्ट्रेचिंग म्हणजे पायाची स्ट्रेचिंग. यामध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला नेटशिपला खूप बेस्ट फरक येणार. तुम्हाला काय करायचं, सीट करून घ्यायचं, मॅटच्या जे तोंड आहे त्या साईडला तुम्हाला बसून घ्यायचंय आणि चेस्ट अप ठेवायची, बॅक पॅक ठेवायची आणि तुमचे जे पायाचे जे पंजे त्याला त्या फुटांना धरून घेतलं या पद्धतीने होल्ड करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मित्रांनो, 10 सेकंदामध्ये तुम्हाला होल्ड करायला पाहिजे. हॅमस्ट्रिंग इतका जबरदस्त इफेक्ट येणार मित्रांनो, एकदम बेस्ट. म्हणजे हॅमस्ट्रिंगचे जे मसल पुन्हा रिलॅक्स होऊन जातील आणि फ्रंट थाईज वरती चांगला प्रेशर येईल. तर मित्रांनो, हे आपले आजचे असे स्ट्रेचिंग होते. सर्वात पहिले आपण स्ट्रेचिंग केली, शोल्डर स्ट्रेचिंग केली. दुसरी आहे नेक स्ट्रेचिंग म्हणजे मागची स्ट्रेचिंग केली. तिसरी आर्म स्ट्रेचिंग केली. चौथी वेस्ट स्ट्रेचिंग केली कमरेची आणि पाचवी आपण लेग स्ट्रेचिंग केली. त्यामध्ये हॅमस्ट्रिंग जास्त टार्गेट जाते. मित्रांनो, या आपण 5 व्हेरिएशन केले नाही. जर तुम्ही तुमचे जसे मसल असतील, लेग आता शोल्डर आलं, बायसेप, ट्रायसेप, ज्या पद्धतीने आलं त्या पद्धतीने तुम्ही हे जे स्ट्रेचिंग करत गेले ना वर्कआउट नंतर, तर मित्रांनो तुम्हाला इतका बेस्ट रिझल्ट येईल. लवकर तुमचे मसल वाढायला मदत होईल आणि कुठल्याही प्रकारचे तुम्हाला क्रॅम्प येणार नाही. आणि मित्रांनो, स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं असतं, कारण की स्ट्रेचिंग जेवढी तुम्ही करणार तेवढे तुमच्या मसल रिलॅक्स होतील आणि नेक्स्ट वीकला जेव्हा तुम्ही किंवा नेक्स्ट टाइमला तुम्ही जो मसल ट्रेन करणार त्याची स्ट्रेचिंग केली तर तुम्हाला एकदम इझी होईल, चांगला पंप भेटेल आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल. ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं म्हणजे तुम्हाला पंप चांगला भेटेल आणि मसल ग्रोथला वाढायला कोणी थांबू शकणार नाही. तर मित्रांनो, असा आपला आजचा स्ट्रेचिंग बद्दल विषय होता. विषय आवडलाच असेल तुम्हाला तर चॅनलला लवकरात लवकर ते बटन क्लिक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय श्रीराम.